राधे राधे मित्रांनो, येत्या रविवारी 19 तारखेला अक्षय तृतीया येते. 3:30 मुहूर्तामधला एक महत्त्वाचा सण म्हणजेच अक्षय तृतीया. तर या दिवशी काय करतात, तर हा दिवसाचं खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुम्हा सर्वांना माहितीच असेल अक्षय, अक्षयचा अर्थ काय म्हणजे ज्याचा क्षय नाही असा तो. तुम्ही या दिवशी जे काही कराल त्याचं कधीच अंत होणार नाही, त्याचं कधी समाप्ती होणार नाही. जे काही संचय कराल त्याचं ते कधी संपणार नाही. तर त्यामुळे या दिवशी खूप चांगली-चांगली कामे तुमच्या हातून घडावीत. या दिवशी तुम्ही दानपुण्य करावे. या दिवशी तुम्ही घरात नवीन वस्तूची खरेदी करावी. या दिवशी तुम्ही अक्षय पात्र कसं बनवा, जे अक्षय पात्रामुळे तुमच्या घरात भरभराट होईल, तुमच्या घरात सुख समृद्धी लाभेल. तर अक्षय पात्र कसं बनवायचं एक सोपी सोपी रेमेडी मी तुम्हाला आज सांगतोय. ती तुम्हाला अक्षय तृतीया दिवशी करायची आहे. तर तुम्हाला एक सर्वात महत्त्वाचं मी एक चांदीचं भांडं घ्यायचं जेवढं जमेल त्यानुसार किंवा तुमच्या घरात जे असेल चांदीचा ग्लास असून दे, छोटा पेला असून दे किंवा चांदीची वाटी असू द्या, ती तुम्हाला घ्यायची आहे. त्यामध्ये अक्षता टाकायच्या आहेत. अक्षता म्हणजेच तांदूळ. जे तुकडा नसेल, जे पूर्ण तांदूळ, अख्खा तांदूळ असेल त्याला अक्षता म्हटलं जातं. तर त्या अक्षता सुरुवातीला त्या वाटीच्या, त्या भांड्याच्या तळाशी टाकायच्या आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला एक दालचिनीची स्टिक टाकायची आहे. तर दालचिनीची स्टिक नसेल तर दालचिनी पावडर सुद्धा तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर तुम्हाला एखादा मोती जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर टाकू शकता, नसेल तरी काही हरकत नाही. त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये 5 कॉइन्स 5 ते 7 कॉइन्स तुम्हाला टाकायचे आहेत. वेगवेगळ्या रकमेचे असू शकतात किंवा सेम नाणी सुद्धा तुम्ही 5 प्रकारची यामध्ये टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे ते म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे 5 लवंग. 5 लवंग तुम्हाला यामध्ये टाकायचे आणि अजून एक टाकायचं ते म्हणजे चक्रफूल. एक चक्रफूल तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर महालक्ष्मीला अत्यंत प्रिय असणाऱ्या कवड्या, 5 कवड्या यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत या अक्षयपात्रामध्ये आणि हे सर्व या अक्षयपात्रामध्ये टाकून झाल्यावर तुम्हाला पुन्हा हे पात्र वरती तांदूळ तांदूळ म्हणजे अक्षता टाकून भरायचं आहे आणि हे अक्षय पात्र तुम्हाला तुमच्या घरातील मंदिराजवळ ठेवायचं आहे. त्याची यथायोग्य पूजा करायची. देवी महालक्ष्मीची आराधना करायची आहे. भगवान श्रीकृष्णाची उपासना करायची आहे. रेमेडी मनापासून करा. आपल्या इष्टदेवतांची मनापासून सेवा करा. नक्कीच तुमच्या घरी धन समृद्धी भरभराट येईल. महालक्ष्मीचे चरणकमळ तुमच्या घरात पडतील. तुमच्या घरात लक्ष्मी नांदू लागेल. नक्की रेमेडी न चुकता अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही करा आणि इतरांनाही करायला सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या आप्तेष्टांना जरूर शेअर करा. राधे राधे.